भारतात लवकरच पहिली डिजिटल जनगणना राबवली जाणार असून यावेळी नागरिकांसाठी काही महत्त्वाचे आणि कडक नियम लागू करण्यात आले आहेत. देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी जनगणना आता पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे. प्रगणक मोबाईल ॲपच्या माध्यमातून घराघरांत जाऊन माहिती संकलित करणार असून नागरिकांनाही ऑनलाईन पद्धतीने स्वतःची माहिती नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. मात्र या प्रक्रियेत निष्काळजीपणा किंवा खोटी माहिती दिल्यास गंभीर कायदेशीर कारवाई होऊ शकते, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जनगणना कायदा 1948 अंतर्गत माहिती देण्यास वारंवार नकार देणे, प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे किंवा जाणून बुजून चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. नियमांनुसार दोषी आढळल्यास दंडासह 3 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी जनगणना अधिकाऱ्यांना खरी आणि अचूक माहिती देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हे नियम केवळ नागरिकांसाठीच नव्हे तर जनगणनेचे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीही तितकेच कठोर आहेत. जर एखाद्या अधिकाऱ्याने चुकीची आकडेवारी नोंदवली, माहिती लीक केली किंवा कर्तव्यात कसूर केली तर त्याच्यावरही कारवाई होऊ शकते. सरकारने नागरिकांची वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल असे स्पष्ट केले असून ही माहिती केवळ सांख्यिकी विश्लेषण आणि विकास आराखड्यासाठीच वापरली जाणार आहे. देशातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा आणि विविध कल्याणकारी योजनांचे नियोजन हे जनगणनेच्या आकडेवारीवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या प्रक्रियेत सहभागी होऊन योग्य माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता डिजिटल जनगणनेत सहकार्य करणे हीच देशाच्या विकासासाठी मोठी जबाबदारी असल्याचेही सांगितले जात आहे.